is continuation of the unit number 6, design of axially loaded short column and the footing. Okay, up to the last lecture we have discussed about the how to design the short column and the various criteria and the various the IS specification. From today's lecture onward, we are going to discuss about the designing of the footing. So this is the outline of the today's lecture. First, we will discuss about the objective of lecture. Then we will conduct the actual lecture, and at last, if you have any doubts, then we are going to discuss that doubt. And as per regular, okay, here is a note. Your active participation during the lecture will be considered as your attendance. Now, let's see what are the objective of the today's lecture. The objective number 1 of this lecture is to select given type of the RCC footing in a given situation. So you have to select the which type of footing is required for a given situation. And the second objective of today's lecture is design given type of column footing for a given data. So after completion of this lecture, you will be able to design the footing, okay, as per the given situation. That means the load criteria and the site condition. So now start today's lecture. So these are the types of the first of all, we are going to discuss the what are the types of the footing. Okay, in building construction subject, okay, we have discussed a lot of type of footing. Here are one example from that. Okay, these two images are shows the isolated and sloped footing. Okay, are you remember with what is the basic difference between these two figures? एका ह्याच्यात स्टेप टू फुटिंग आणि एका ह्याच्यात बरोबर बरोबर बरोबर. दोन्ही एकच टाइप आहे का दोन्ही वेगवेगळे टाइप आहे? वेगवेगळे नाही, तसं टेक्निकली बघायला गेलं तर बोथ आर द सेम टाइप. ओके, का ते आता आपण डिस्कस करूया नंतर. दोन्ही सेमच टाइप आहेत, म्हणजे आयसोलेटेड फुटिंग अँड स्लोप्ड फुटिंग. ठीक आहे, किंवाच एकच जर ह्याला स्टेप असेल तर त्याला पॅड फुटिंग सुद्धा असं म्हणतात. ते आपण नेक्स्ट डिस्कशन करणार आहे. फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द आयसोलेटेड फुटिंग और स्लोप्ड फुटिंग. दिसायला जरी चित्रात हे वेगवेगळे दिसत असले तरी दोन्ही एकच टाइप आहेत. ठीक आहे. Okay, first we will discuss the isolated footing. Okay, it is generally its shape is a rectangular or circular or it may be square in the plan. जर वरून टॉप व्ह्यू न जर हे बघितलं तर हे साधारणतः स्क्वेअर शेपचं असते, रेक्टँग्युलर शेपचं असते किंवा सर्क्युलर शेपचं असते ज्यावेळेला आपण टॉप व्ह्यू न पाहतो त्यावेळी. ठीक आहे. नेक्स्ट, स्टेप्ड फुटिंग म्हणजे त्याला स्लोप्ड फुटिंग असं दोन्ही नाव आहेत. काय नाव आहेत तर एक मिनिट सांगतो. ओके, आता हे बघा, फिगर दिसते ना. ओके, आता हे एक प्रकारचं कॉलम आहे असं आपण सुरुवातीला कन्सिडर करू. हा कॉलम आहे. त्या कॉलमच्या बेसला एक फुटिंग प्रोव्हाइड केले असं कन्सिडर करू. ठीक आहे. आता जर आपण ह्या कॉलमवरती ऍक्ट होणारा लोडचा विचार केला, म्हणजे या कॉलमवरती एक लोड ऍक्ट होतोय असं कन्सिडर करूया, पीयू. हे अल्टिमेट लोड ऍक्ट होतोय. हा लोड
म्हणजे फुटिंगला ट्रान्सफर होणार आणि फुटिंग कडून खाली ग्राउंड लेवलला ट्रान्सफर होणार. बरोबर आहे? इथपर्यंत तर बरोबर आहे का? ठीक आहे. आता हा जो लोड आहे तो कॉलम काय करतोय, फुटिंगला डिस्ट्रीब्यूट करताना 45 डिग्री अँगल मध्ये 45 डिग्री अँगल मध्ये असा डिस्ट्रीब्यूट होतोय. ठीक आहे. म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे, हा जो काही शेडेड पार्ट आहे, हा वरचा जो पार्ट, त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा लोड येत नाही. हा जो वरचा पार्ट आहे, आलं लक्षात? मग त्यांना जरा इकॉनॉमिकली म्हणजे अचीव व्हावी, म्हणजे त्याची इकॉनॉमी अचीव व्हावी ह्याच्यासाठी काय करतोय, पण साईट मध्ये हा पोर्शन आहे तो काढून टाकतोय. हा जो पोर्शन आहे तो विनाकारण विनाकारण म्हणण्यापेक्षा इकॉनॉमी अचीव करण्यासाठी हा पोर्शन काढून जातोय. मग हे नवीन प्रकारचं फुटिंग उदयास येते. त्याच फुटिंगला आपण काय म्हणतोय, काय म्हणणार याला? स्लोप फुटिंग. स्लोप. आता प्रत्येक वेळी स्लोपच देतात असं नाही. ठीक आहे. काय काय वेळेला काय करतात, हे स्टेप मध्ये पण डिवाइड करतात हा पार्ट. म्हणजे काय करायचं, इथून एवढा आहे ना, जरा किंचितचा एवढ्या भागावरती एक स्टेप टाकायची, परत किंचितचा भाग वाढवून एवढ्या भागावरती परत एक दुसरी स्टेप टाकायची. म्हणजे जेवढे जे काही डिझाईन असेल त्याच्याप्रमाणे हे स्टेप वाढवत जायचं. आणि इथला जो काय अननेसेसरी पार्ट आहे तो इकॉनॉमिकली तुमची इकॉनॉमी अचीव करण्यासाठी हा अननेसेसरी पार्ट रिमूव्ह केला जातोय किंवा कास्टच करत नाही आपण. आणि याच टाईपच्या फुटिंगला आपण काय म्हणतोय, स्टेप फुटिंग. स्टेपड फुटिंग. आलं लक्षात? म्हणजे हा स्टेपड फुटिंग आणि स्लोपड फुटिंग दोन्हीचा अर्थ एकच आहे. आलं लक्षात? मग याला नाव देताना दोघांच्यासाठी आयसोलेटेड फुटिंग असं म्हणायचं आहे. म्हणजे आयसोलेटेड फुटिंगचे दोन पार्ट आहेत, स्लोपड फुटिंग आणि स्टेपड फुटिंग. लक्षात आलं? ओके. नेक्स्ट. आता इफ द ओनली वन स्टेप इज, मग एकच स्टेप प्रोव्हाइड केली तर त्याला काय म्हणायचं आहे, पॅड फुटिंग. लक्षात? ह्याच्यामध्ये एकच स्टेप आपण प्रोव्हाइड करत असलो तर याला पॅड फुटिंग असं म्हणतात. याला म्हणायचं हे झालं आयसोलेटेड फुटिंग. त्याच्यानंतर आणखीन कुठलं टाईपचं फाउंडेशन होतं आठवतंय का तुम्हाला बीसीएम मध्ये? राफ्ट फाउंडेशन. मॅट फाउंडेशन. मॅट आणि राफ्ट दोन्ही एकच. बरोबर आहे. पुढं आणि फाईल फाउंडेशन. फाईल फाउंडेशन. बरोबर आहे. Strap footing. आणि स्ट्रॅप फुटिंग. बर. कंबाईन्ड फुटिंग नावाचं ऐकलंय का कधी? हो. काय असते कंबाईन्ड फुटिंग? काय असते? बीम column फाउंडेशन बरोबर. two or If- more column. हा बरोबर आहे. इफ ज्या वेळेला टू फाउंडेशन्स आर ओव्हरलॅप इच अदर, दोन फाउंडेशन आहेत ते एकमेकावरती लॅप व्हायला लागले, म्हणजे दोन कॉलमच्या पोझिशन त्या जवळ आल्यात. म्हणजे जनरली ही अशी सिच्युएशन कुठे होत्या, अपार्टमेंटचं कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळेला दुसऱ्या फ्लॅटचा कॉलम या फ्लॅटमध्ये जर मर्ज व्हायला लागला तर ते फुटिंग जवळ येते. त्यावेळेला टू ऑर मोर दॅन टू कॉलम्स आर ओव्हरलॅप, footings are overlap to each other, then next type of footing is arises, that is the combined footing. आता ही पेपरला ही डायग्राम तुम्हाला बऱ्याच वेळेला ड्रॉ करा म्हणून विचारतात. ही आयसोलेटेड फुटिंगची डायग्राम आहे. ठीक आहे. क्रॉस सेक्शन फक्त काढायचंय. म्हणजे एकदाच विचारलं, पेपरला जास्त करून प्रॉब्लेम विचारतात या पॉइंट वरती. तर एक फक्त क्रॉस सेक्शन काढायचंय की इथले जे डायमेन्शन आहे ते D/2 असते, हे D/2 असते. या आडवी जी लेंथ आहे ती टोटल L, हे स्क्वेअर फुटिंग, हे तुमचा त्याचा टॉप व्ह्यू आहे. आणि हे इथं स्लोपिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलाय. पेपर मध्ये काय बघणार नाही, फक्त ही रेन्फोर्समेंट दाखवलाय का आणि त्याचा प्लॅन काढलाय का, आणि कॉम्पोनंटचे नाव, ह्याला कॉलम म्हणायचं, ह्याला फुटिंग म्हणायचं, स्लोप दिलाय का, 90 डिग्रीचा बेंड दिलाय का. ठीक आहे. लक्षात आलं? ही एक तुम्हाला क्रॉस सेक्शन ऑफ आयसोलेटेड फुटिंग असा क्वेश्चन असतोय.
हा एक विचारलेला आहे. ठीक आहे, लक्षात येते का? बरं ठीक आहे. नेक्स्ट आपण टाईप डिस्कशन करतो तो कंबाईन्ड फुटिंग. तर ह्या प्रकारच्या फाउंडेशनला या इमेजमध्ये दिसतात बघा, 2 कॉलम जवळ आलेत आणि त्या दोन्ही कॉलमची फुटिंग आहेत ते एकमेकांमध्ये मर्ज झालेत, ओव्हरलॅप झालेत. इकडचं सेकंड फिगर मध्ये पण तसंच आहे, स्टेपड फुटिंग प्रोव्हाइड केलंय. आता हे पहिली जी फिगर आहे, फिगर नंबर 1, ती पॅड फुटिंगची आहे. ते दोन्ही पॅड फुटिंग एकत्र आलेत, ओव्हरलॅप झालेत. ठीक आहे. आणि फिगर नंबर 2 स्टेपड फुटिंग आहेत. त्या दोघांच्या स्टेप एकमेकावरती ओव्हरलॅप झाल्यात. ठीक आहे. म्हणताना याला म्हणायचं, ह्या प्रकारच्या फाउंडेशनला म्हणायचं कंबाईन्ड फुटिंग. लक्षात आलं? आता कंबाईन्ड फुटिंगची थोडक्यात माहिती सांगायचं म्हटलं तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉलम एकत्र आल्यानंतर त्यांचे सपोर्ट एकत्र आल्यानंतर कंबाईन्ड फुटिंग तयार होते. वेन 2 or more than 2 columns are foundations are overlap each other, then this type of footing is arises. It may be rectangular shape or trapezoidal shape in the plan. Plan मध्ये जर बघितला तर हे रेक्टँग्युलर शेपचंही असते आणि ट्रॅपोझाइडल समांतरभुज चौकोनासारखं पण असते. ठीक आहे. परत सांगायचं म्हटलं तर प्रोव्हाइडेड वेन टू फुटिंग्स ओव्हरलॅप. ठीक आहे, हे आता सांगितलं. हे झालं कंबाईन्ड फुटिंगचे टाईप, सॉरी कंबाईन्ड फुटिंगची थोडक्यात माहिती. आणि लास्ट मगाशी ते सांगितलं की पाईल फाउंडेशन. ठीक आहे. पाईल फाउंडेशन मध्ये काय करतोय आपण, एक बोर किंवा कोर हे ड्रिल करतोय जमिनीमध्ये आणि त्याच्यामध्ये रेन्फोर्समेंट टाकून जे काय बिल्डिंग स्ट्रक्चर आहे, बिल्डिंगचं असू दे किंवा टॉवरचं असू दे किंवा ब्रिजेसचं असू दे, ते सगळं स्ट्रक्चर आपण ह्याच्यावरती तयार करतोय. ह्या प्रकारच्या फुटिंगला म्हणायचं पाईल फुटिंग. तर पाईल फुटिंगची थोडक्यात माहिती सांगायची झाली तर हे सर्क्युलर शेपचं असते. म्हणजे इट इज सर्क्युलर इन प्लेन, व्हेरी लॉंग अँड स्लेंडर कॉलम. आधीचे 2 टाईप बघितले आपण, कंबाईन्ड फुटिंग आणि आयसोलेटेड फुटिंग. हे शॅलो टाईप ऑफ फाउंडेशन मध्ये येतात आणि हे डीप टाईप ऑफ फुटिंग मध्ये येतात. म्हणतात ह्यांचा स्लेंडरनेस रेशो जो असतो तो एकदम जास्त असतो, व्हेरी स्लेंडर असते कॉलम आणि व्हेरी लॉंग असते. ठीक आहे. ज्या वेळेला हेवी लोड येत असतोय आणि हार्ड स्टार्टा अवेलेबल नसतोय, त्या ठिकाणी पाईल फाउंडेशन हे प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. ठीक आहे, इथंपर्यंत लक्षात आलं पाईल फाउंडेशन पर्यंत? इथंपर्यंत समजलं का? हो सर. Yes, sir. ओके. नाव आता हे कोणते म्हणजे जनरली आपल्याला क्युरिक्युलमच्या दृष्टिकोनातून आयसोलेटेड फुटिंग कसं डिझाईन करायचं, पहिला टाईप. प्रत्येकाचं डिझाईन स्टेप वेगवेगळे आहेत, पण आयसोलेटेड फुटिंग हे तुमच्या सिलेबसला आहे. त्याचं फक्त डिझाईन कसं करायचं ते आपण आता बघणार आहोत. डिझाईन ऑफ फुटिंग. सर्वप्रथम कोणताही प्रकारचं फुटिंग डिझाईन करायचं म्हणजे काय डिझाईन करायचं असेल, तुम्हाला काय वाटतंय? जसं बीम डिझाईन करताना आपण काय करतो, तो बीम डिझाईन केलं म्हणजे काय केलं? आठवतं का कोणाला? नंबर ऑफ बार्स. हा, नंबर ऑफ बार्स, रेन्फोर्समेंट, किती MM डायमीटरचा बार आणि किती नंबर म्हणजे वापरायचे हे डिसाईड केलं. आणि काय डिसाईड केलं? Dimensions of the column. डायमेन्शन ऑफ बीमचा विषय चालू आहे. डायमेन्शन ऑफ बीमचे डायमेन्शन आपण ठरवले, बरोबर आहे. कॉलम मध्ये सुद्धा आपण तसंच काहीतरी केलं का? कॉलमचं डिझाईन करताना काय काय डिझाईन केलं तर नंबर ऑफ बार्स आणि डायमेन्शन ऑफ कॉलम या दोन्ही गोष्टी डिझाईन केल्या. सेम त्या पद्धतीनं आता आपल्याला फुटिंग डिझाईन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? काय करायचं असणार आहे फुटिंग डिझाईन करायचं आहे म्हणजे?
Size of footing. आणि Reinforcement Depth of footing. साईज मध्ये झालं, त्याचे डायमेन्शन ऑफ फुटिंग ते साईज मध्ये झालं. आणि एकाने सांगितलं की रेन्फोर्समेंट किती चा बार आणि किती नंबर ऑफ बार्स वापरायचे हे आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. मग आता हे जर ठरवायचं असेल तर आपल्याला काय काय डाटा पाहिजे? अंदाजे सांगायचं की 4 बार टाका, 2 बार टाका, पडले की म्हणायचं 4 लागतं, 4 काय पडतात काय, परत टाका 5वा एक एक्स्ट्रा टाका, असं करत बसायचं काय? साइज ऑफ फुटिंग. होय, dimension. खरं डायमेन्शन ऑफ फुटिंग हे ठरवायचं असेल तर आपल्याकडे डाटा काय पाहिजे? लोड किती येणार आहे? लोड. एकदम बरोबर. हे बेसिक आन्सर आहे. कोणतंही स्ट्रक्चरल पार्ट असू दे, तो डिझाईन करण्यासाठी पहिल्यांदा त्याच्यावरती लोड किती येणार आहे हे आपल्याला माहित पाहिजे. किंवा आपल्या टेक्निकल भाषेत त्याला आपण काय म्हणतोय आठवतंय का? सिम्बॉल काय आहे त्याचा लोडचा? वर्किंग लोड पीयू. पीयू. अल्टिमेट लोड आहे, वर्किंग नाही. वर्किंग लोड म्हणजे नुसता पी. लक्षात, पीयू माहित पाहिजे. ठीक आहे. हा बरोबर आहे उत्तर. म्हणजे हा कॉलम आहे. एक मिनिट, कॉलम कुठं आहे? हा इथं आहे. हा कॉलम आहे. या कॉलमचं, या कॉलम वरून लोड खालच्या फुटिंग वरती जाणार आहे ना, बरोबर आहे का? कॉलम वरून लोड हा खालच्या फुटिंग वरती जाणार आहे. म्हणजे हा पीयू जो आहे तुमचा अल्टिमेट लोड, हा कॉलम वरती अप्लाय होणार. कॉलम वरती अप्लाय झाल्यानंतर मग आता याचे डायमेन्शन कसे ठरवणार? हा लोड कॉलम वरती अप्लाय झालाय, कॉलम वरून फुटिंग वरती अप्लाय झालाय. मग याचे डायमेन्शन कसे ठरवणार? फुटिंगचे डायमेन्शन काय लॉजिक लावू शकताय का? पूर्ण सिलेबस मध्ये एकच बेसिक हत्यार आहे आपल्याकडे. या कोणत्याही गोष्टीचे डायमेन्शन ठरवण्यासाठी एकच हत्यार आहे आपल्याकडे. आठवते का बघा? ते वारंवार सांगत आलो मी. लोड माहिती आहे आपल्याला. आपल्याला काय करायचे, आता या फुटिंगचे साइजेस ठरवायचे. कसं ठरवणार? काय सांगू शकताय Shape कोण? bearing capacity. Compression Same, load equal to Stress is tension equal to load. P by E upon A. बरोबर आहे. हे बेसिक आन्सर आहे. आपल्याला जर स्ट्रेस माहित असेल आपल्याला, बरोबर आहे का? स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. आपल्याला त्या कॉलमचा लोड माहित झालाय, पीयू माहित झालाय, एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा स्ट्रेस माहित असणं गरजेचं आहे. हे स्ट्रेस म्हणजेच काय? तर आता एकानं उत्तर सांगितलं की त्याची सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी. सॉइल बेअरिंग कॅपॅसिटीचं युनिट बघितला तर ते युनिट काय आहे? न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये. लक्षात. आणि हेच युनिट न्यूटन पर एम स्क्वेअरच युनिट म्हणजेच काय? स्ट्रेस आहे. लक्षात येते का? स्ट्रेस इज इक्वल टू काय असते? फोर्स अपॉन एरिया, न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. आणि एसबीसी एका ग्राउंड वरती जर तुम्ही लोड टाका लागला तर 1 स्क्वेअर मीटरचा जो एरिया आहे, 1 मीटर बाय 1 मीटर, असं तुम्ही टॉप व्ह्यू न बघायचं. 1 मीटर बाय 1 मीटर हा एरिया बघायचा. हा एरियावरती तुमचं लोड किती येणार आहे? समजा फॉर एक्झाम्पल 130 130 घेऊ आपण. 130 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग एसबीसी आहे, सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी आहे. म्हणजेच काय? 1 मीटर बाय 1 मीटरचा जर तुम्ही एरिया घेतला तर त्याच्यावरती 130 न्यूटन लोड अप्लाय होणार आहे. ठीक आहे, लक्षात येते? म्हणजे काय? फुटिंगचे साईज जर ठरवायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय माहिती पाहिजे? स्ट्रेस आणि अप्लाइड लोड, तर त्याचा एरिया तुम्हाला मिळणार. लक्षात येते इथपर्यंत? Yes, sir. ओके. आता आपण टेक्निकल म्हणजे थेरोटिकल पार्टकडे जाऊया. ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे? अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. सॉइलची अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटी काढायची. एसबीसी ज्याला म्हणतात, सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी, एसबीसी अल्टिमेट काढायची. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कसली दिलेली असणार आहे? अल्टिमेट फाइंड आउट करायची. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये कसली दिलेली असणार आहे?
अल्टिमेट लोड फाइंड करताय म्हणजे काय करताय तुम्ही? किती सर्वात जास्त लोड किती येतो? बरोबर आहे, एकदम बरोबर. कसा फाइंड आउट करता येतो? बोला बोला लवकर. लॉजिक लावा, त्याच्याशिवाय हे सुटणार नाही. अल्टिमेट लोड पीयू फाइंड करताय म्हणजे काय फाइंड करताय तुम्ही? कसं फाइंड आउट करताय थोडक्यात? काय करता? सांगा लवकर. वर्किंग लोड इंटू गामा एमबी. बरोबर. अल्टिमेट लोड फाइंड आउट करतोय म्हणजे काय करतोय? वर्किंग लोडला आपण गॅमा एमबी न मल्टिप्लाय करतोय, पार्शियल सेफ्टी फॅक्टर न मल्टिप्लाय करतोय. तसंच आपल्याला सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी फाइंड अल्टिमेट सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करायचंय म्हणजे काय केलं पाहिजे? पार्शियल सेफ्टी फॅक्टर न मल्टिप्लाय. हा, जी प्रॉब्लेम मध्ये जी तुम्हाला सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी आहे त्याला पार्शियल सेफ्टी फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं आहे. लक्षात, म्हणजे किती असतोय पार्शियल सेफ्टी फॅक्टर? 1.5. 1.5. बरोबर आहे. 1.5 बरोबर आहे आन्सर. आता हे मॉडेल आन्सर मध्ये सुद्धा हा पार्शियल सेफ्टी फॅक्टर घेताना 2 घेतलाय आणि IAS कोड मध्ये रिकमेंड केलेलं आहे 1.25 ते 2.5 पासून तुम्ही पार्शियल सेफ्टी फॅक्टर फक्त सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी काढण्यासाठी घेऊ शकताय. लक्षात. मग बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये MSBT चे मॉडेल आन्सर बघितले मी. तुम्हाला ज्यावेळेला प्रॉब्लेम सोडवणार आहे त्यावेळेस सुद्धा दाखवतो. 2 हा पार्शियल सेफ्टी फॅक्टर घेतलाय. सर म्हणजे तुम्ही सुद्धा काय करा, 2च घेऊन पार्शियल सेफ्टी फॅक्टर फक्त सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी काढण्यासाठी 2नच मल्टिप्लाय करायचं. लक्षात आलं? लक्षात आलं काय? हो सर. हो. ओके, म्हणजे पहिली स्टेप काय आहे? दिलेली सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी आहे त्याला इंटू 2 करायचं, त्याचं अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटी मध्ये रूपांतर होतंय. आता आलेल्या उत्तराचं काय करायचं? फॅक्टर्ड लोड फाइंड आउट करायचं. फॅक्टर्ड लोड कसा फाइंड आउट करणार? मागाशीच उत्तर दिलंय. 1.5. बरोबर आहे. वर्किंग लोडला तुम्ही 1.5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर फॅक्टर्ड लोड काढला आणि जो टोटल लोड आणि टोटल लोड फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. म्हणजे त्या कॉलम वरती या कॉलम वरचा टोटल लोड ह्या फुटिंग वरती किती येणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हा झाला पीयू तुमचा. लक्षात, जो तुम्हाला पी दिलता त्याला 1.5 ने मल्टिप्लाय केला, पीयू मिळाला. पण इथून ह्या फुटिंग पर्यंत येऊस्तोपर्यंत काय ऍड होतंय? त्या कॉलमचं सेल्फ वेट पण ऍड होतंय ना. लक्षात आलं का? इथून इथपर्यंत येऊस्तोपर्यंत म्हणताना ते काय करायचंय? कॉलमचं सेल्फ वेट पण ऍझ्युम करायचंय. ते किती ऍझ्युम करायचंय? तर फॅक्टर्ड लोडच्या 5%. म्हणजे फॅक्टर्ड लोड जर 100 किलोन्यूटन असेल तर टोटल फुटिंग वरती लोड किती अप्लाय होणार? 5%. 100च्या 5% किती? काय झोपला काय सगळे? 105. 105 म्हणजे टोटल फुटिंग वरती लोड किती झाला? 105. नेक्स्ट स्टेप काय करायचंय? एरिया फाइंड आउट करायचंय. ओके, एरिया फाइंड आउट करायचं. आता हे तुम्हाला सांगितलेच लॉजिक काय आहे? स्ट्रेस इज इक्वल टू PU डिवायडेड बाय A. स्ट्रेस SBC म्हणजे स्ट्रेस आहे. लक्षात, स्ट्रेस दिलाय, PU माहिती आहे. एरिया निघेल का? निघेल का एरिया? हो. मग एरिया फाइंड आउट करायचा फुटिंगचा. एरिया फाइंड आउट केला तर त्याचे साइजेस फाइंड आउट करायचे. साइजेस कसे फाइंड आउट करणार? स्क्वेअर कॉलम आहे असं कन्सिडर करायचं, सॉरी स्क्वेअर फुटिंग आहे असं कन्सिडर करायचं. म्हणजे आलेल्या एरियाला काय करणार? रूट करणार. रूट करायचं, स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे तुम्हाला साईज ऑफ फुटिंग मिळते. आणि लक्षात, स्क्वेअर फुटिंगचे साइजेस मिळते. साइजेस ती जी काही साईज येते ती राऊंड अप करायची, वाढवायची. राऊंड डाऊन नाही, वाढवायची. ही साईज वाढवायची आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल अपवर्ड प्रेशर, लक्षात, नेट अपवर्ड प्रेशर किती येते हे फाइंड आउट करायचं आहे. कारण साइजेस वाढवल्यात ना.
म्हणताना नेट किती येणार आहे ते आपण आता फाइंड आउट करायचं आहे. आणि हे फाइंड आउट केल्यानंतर परत काय करायचं आहे, प्रोजेक्शन. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. प्रोजेक्शन काढायचं म्हणजे काय करायचं थोडक्यात सांगतो तुम्हाला. टॉप व्ह्यू न बघा, हा तुमचा कॉलम आहे असं कन्सिडर करूया. आणि ह्याच्या भोवताली तुम्ही हे स्क्वेअर फुटिंग प्रोव्हाइड केला. लक्षात आलं? हा कॉलम आहे आणि हे लाल रंगाचं आहे ते स्क्वेअर फुटिंग. प्रोजेक्शन ए काढायचं म्हणजे काय, तर ह्या कॉलम पासून ही एज किती बाहेर आहे, ही त्या कॉलम पासून ही एज किती बाहेर आहे हे फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट करता येईल का? याला ए डिस्टन्स म्हणतात, प्रोजेक्शन. करता येईल का हे अंतर? समजा कॉलमची साइजेस आपण फाइंड आउट केले. 1 मीटर आलं, 1 मीटर लांबी आली, त्याची स्क्वेअर फुटिंग आहे म्हणताना दोन्ही बाजूला सेम झालं. दोन्ही बाजूला 1-1 मीटर असेल आणि कॉलम जर 300 बाय 300 असेल दोन्ही साईडला, तर मग हे ए अंतर किती येणार आहे? सांगू शकता का कोण? 350. 300 700 बरोबर आहे. 350. कसं काढलं? कॉलमची साईज 300, हा 1 मीटर मधनं 1000 mm झालं ना 1 मीटरचं. बरोबर त्यातनं ते मायनस करून डिवायडेड बाय 2 इकडे बरोबर आहे, खाली. बरोबर आहे. ही आता लॉजिक लावून काढला. पुस्तकामध्ये सेम फॉर्म्युला दिलाय. काय केलाय? ए इज इक्वल टू काय दिलाय फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. स्पॅन किंवा साईज ऑफ फुटिंग म्हणूया. साईज ऑफ फुटिंग मायनस कॉलम साईज आणि हे जे काय उत्तर येत आहे त्याला डिवायडेड बाय 2. आलं लक्षात? आता हे फॉर्म्युला लक्षात ठेवणं सोपं आहे, काही लॉजिक लावून सोडवणं सोपं आहे, हे तुमचं तुम्ही विचार करा. लक्षात, दोन्ही पद्धतीने जरी केला तरी सुद्धा उत्तर तेवढंच येणार आहे. मात्र हे प्रोजेक्शन ए फाइंड आउट करायचं आहे. हे प्रोजेक्शन ए फाइंड आउट केल्यानंतर फॅक्टर्ड मुवमेंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता मुवमेंट फाइंड आउट करायचं आहे म्हणजे काय फाइंड आउट करायचं असणार आहे सांगा? मुवमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी माहित लागतात. कुठल्या 2? लोड आणि स्पॅन. लोड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परत एकदा लिहितोय मी. मुवमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक लोड माहित पाहिजे किंवा फोर्स माहित पाहिजे इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फक्त लिहितो होता. ठीक आहे. आता काय करायचं बघा, हे कसं फाइंड आउट करायचंय. आता इथं तुम्ही प्रोजेक्शन ए काढलाय. ए प्रोजेक्शन ऍक्च्युली हे दोन्ही साईडला फाइंड आउट करायचं असते अलॉंग दी एक्स डायरेक्शन. म्हणजे ही जी बाजू पकडला तुम्ही, आता हिरवी करतो याला, एवढी जर बाजू पकडला म्हणजे ह्या कॉलमची एक्स डायरेक्शन. ह्या ठिकाणी जी मुवमेंट तयार होणार आहे तीच इथं वरती तयार होणार का वरच्या बाजूला? कारण स्क्वेअर आहे ना. स्क्वेअर जरी नसला तरी सुद्धा सेम असणार, कारण का हे सेंटरला ठेवले. लक्षात, मात्र या दोन्ही बाजूला जी मुवमेंट तयार होत्या ती सेम होते आणि ही एक्स डायरेक्शनला तयार होत्या. म्हणताना ह्याला लिहिण्याची पद्धत आहे mx. लक्षात, म्हणताना याला लिहिताना लिहितात mx, मुवमेंट इन एक्स डायरेक्शन, mx असं लिहितात. ठीक आहे. आणि जी उभ्या बाजूला तयार होत्या म्हणजे कुठल्या, आता हिला निळे करतो, ही जी मुवमेंट तयार होते ही व्हर्टिकल आहे, ही मुवमेंट आणि या दोन्ही बाजूला तयार होणारी मुवमेंट दोन्ही सेम आहे. लक्षात, कारण का कॉलम हा सेंटरला आहे आणि ही व्हर्टिकल डायरेक्शनला आहे. म्हणताना याला काय म्हणायचंय? MY. MY. असं दोन्ही जर स्क्वेअर कॉलम असेल, कॉलम जर स्क्वेअर असेल तर ह्या दोन्ही सेम असतात, कारण का दोन्ही डायरेक्शनला प्रोजेक्शन ए जे येणार आहे ते दोन्ही डायरेक्शनला सेम आहे. मेजरली
सगळे प्रॉब्लेम तुम्हाला स्क्वेअर फुटिंगचेच आहेत, मात्र तुमचं कॅल्क्युलेशनचा ताप वाचणार आहे. ठीक आहे, पण ऑन फील्ड अशा सिच्युएशन येणार आहेत की तुम्हाला दोन्ही डायरेक्शनला वेगवेगळं असणार आहे. ठीक आहे, मग दोन्ही डायरेक्शनला वेगळ्या वेगळ्या काढायचे. आता मुवमेंट इन एक्स डायरेक्शनची कशी काढायची ते पहिल्यांदा बघूया आपण. म्हणजे एक्स डायरेक्शन म्हणजे कुठली, तर इथले बघूया. सेक्शन तुम्ही कुठलाही पकडू शकताय, हाही पकडू शकताय किंवा वरचाही पकडू शकताय, काय अडचण नाही, दोन्ही सेमच येणार आहे. हा, एमएक्स मुवमेंट काढण्यासाठी दोन गोष्टी माहित पाहिजेत, लोड आणि डिस्टन्स. तर ह्याच्यावरती लोड किती येणार आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, म्हणजे काय करायचं बघा, या कॉलमचा ही मुवमेंट अप्लाय कुठे होणार आहे, की जी आता आपण एक्स डायरेक्शनची मुवमेंट बघायला लागलो ती, ही जी काही लाईन काढलोय मी आता कॉलमच्या बरोबर फेसला टच होऊन, लक्षात, कॉलमच्या बरोबर फेसला टच होऊन या पॉइंट वरती या साईडला आपल्याला मुवमेंट अप्लाय होणार आहे आणि ह्या पूर्ण एरियाच्या सेंटरला अप्लाय होणार आहे. लक्षात, या पूर्ण एरियाच्या सेंटरला अप्लाय होणार आहे. म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती असणार आहे, बरोबर सेंटरचं अंतर किती असणार आहे, 175. हा, प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं असणार ना. आता आपण काय फाइंड आउट केलंय, हे प्रोजेक्शन म्हणजे ए फाइंड आउट केलंय ना, म्हणजे आपण इथं म्हणताना काय म्हणूया, a/2 असं म्हणू शकतोय का मी, प्रत्येक वेळेला साईजेस हो. वेगळे वेगळे असतात. हा, म्हणजे म्हणताना मी आता a/2 असं म्हणू शकतोय, बरोबर आहे. म्हणजे काय, डिस्टन्सचा तर प्रश्न मिटला, मुवमेंट काढण्यासाठी डिस्टन्सचा तर प्रश्न मिटला, डिस्टन्स मिळाला मला a/2. आता राहिलाय फक्त लोड. लोड किती अप्लाय होणार, तर आता लोड किती अप्लाय होणार हे फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा त्याच्यावरती नेट प्रेशर किती अप्लाय झाले. आता ह्याच्यावरती प्रेशर कोण द्यायला लागले, तर सॉइलचं अपोजिशन त्याला तयार व्हायला लागले, म्हणजे नेट अपवर्ड किती प्रेशर फाइंड आउट व्हायला लागले. हे आधीच्या स्टेपमध्ये म्हणजे पहिल्यांदा आपण प्रोजेक्शन काढलं, प्रोजेक्शन काढलं, त्यानंतर फॅक्टर्ड मुवमेंट फाइंड आउट करायचे. त्यासाठी त्याच्या पण आधी आपण नेट सॉइल अपवर्ड प्रेशर, त्या सॉइलचं प्रेशर किती तयार झाले हे आपण तयार केलं. आता ह्याच्यावरून आपल्याला मुवमेंट काढायची. प्रेशरचं युनिट काय असते सांगू शकते का कोण, प्रेशरचं युनिट पास्कल. आणि पास्कल म्हणजेच काय, न्यूटन मध्ये कोण सांगू शकतं काय, न्यूटन केजी इंटू न्यूटन पर न्यूटन स्क्वेअर. पर मीटर स्क्वेअर. पर मीटर स्क्वेअर किंवा mm स्क्वेअर असं पकडूया. आपल्या प्रॉब्लेम मध्ये न्यूटन पर mm स्क्वेअर असं दिलं. ठीक आहे, ओके, डन. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा स्ट्रेसच आहे, लक्षात. फोर्स अपॉन एरिया म्हणजे स्ट्रेसच झाला, न्यूटन पर mm स्क्वेअर म्हणजे हा स्ट्रेसच झाला. ठीक आहे, म्हणजे ही सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी आपल्याला मिळाली. आता ह्याचं जर मला लोड मध्ये मल्टिप्लाय करायचं असेल, रूपांतर करायचं असेल, तर मला ह्या गोष्टीला नेट सॉइल अपवर्ड प्रेशर मिळाले, ह्या गोष्टीला मला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मला कशानं म्हणजे कशानं मल्टिप्लाय करायला पाहिजे, तो एरियाने मल्टिप्लाय करायला पाहिजे, बरोबर आहे का. न्यूटन पर mm स्क्वेअरला एरियानं जर मल्टिप्लाय केलं मी, तर माझं जे उत्तर येणार आहे ते न्यूटन मध्ये येणार आहे. लक्षात आलं. मग ही जी सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी आहे, तर किती एरियावरती अप्लाय झाली, तर ही टोटल हिरव्या एरियावरती अप्लाय झाली. लक्षात, हे जो काही हिरवा एरिया आहे तुमचा, तो हिरव्या एरियावरती अप्लाय, लक्षात आलं का तुमच्या. एरिया मिळाला मला, डिस्टन्स मिळालं. मग आता एरिया कसं काढणार, पहिल्यांदा लोड काढायचा आहे. लोड काढायसाठी काय, SBC दिले तुम्हाला, SBC सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी, नेट सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी म्हणतो मी. नेट सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी ही न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये, याला इंटू एरिया करणार आहे. एरिया म्हणजेच काय, तर हा एरिया म्हणजे प्रोजेक्शन, हे प्रोजेक्शन आहे, प्रोजेक्शनचं एक डायमेन्शन. एरिया म्हणजे काय, लांबी गुणिले रुंदी. लांबी म्हणजे काय, साईज ऑफ फुटिंग, साईज ऑफ फुटिंग ही झाली त्याची लांबी, आणि रुंदी म्हणजे काय झाली, इंटू
ए प्रोजेक्शन ए लक्षात आलं का? हा हे झालं त्याचा ए लोड मध्ये कन्व्हर्जन झालं. आता इंटू डिस्टन्स, डिस्टन्स किती आहे माझं? ए बाय 2. हे झालं मुवमेंट इन एक्स डायरेक्शन. सेम ह्या पद्धतीनं आपण खाली मुवमेंट इन वाय डायरेक्शनला फाइंड आउट करायचं. काय असणार आहे मुवमेंट इन वाय डायरेक्शन? नेट एसबीसी नेट एसबीसी सिमिलर वे साइज ऑफ फुटिंग टू एरिया सॉरी ए प्रोजेक्शन इंटू ए बाय 2. लक्षात आलं का इथंपर्यंत? समजलं का नाही? येस सर. येस सर. प्रॉब्लेम सोडवताना अजून जरा जास्त क्लिअर होईल. आता पुढे जाऊया. ही मुवमेंट मिळाली मला, फॅक्टरेड मुवमेंट मिळाली. डेप्थ रिक्वायर्ड काढायची आहे. आता डेप्थ रिक्वायर्ड कशी काढणार? रिक्वायर्ड बीमच्या चॅप्टर मध्ये आपण डेप्थ रिक्वायर्ड काढत होतो, आठवते का बघा? कशी काढत होतो डेप्थ रिक्वायर्ड? विसरायचं नाही काय झालेलं, आयुष्यभर लक्ष. आणि राईट, एमयू लिमिटिंगचा फॉर्म्युला वापरायचा. एमयू लिमिटिंग साठी 3 फॉर्म्युले लक्षात पाहिजेत. एफई हे कशावरती डिपेंड असते? ग्रेड ऑफ स्टील वरती. एफई 250 साठी काय फॉर्म्युला? 0.148 एफसीके पीडी स्क्वेअर. एफई 415 साठी 0.138 एफसीके पीडी स्क्वेअर. बरोबर आहे का? आणि लास्ट एफई 500 साठी 0.133 FCK पीडी स्क्वेअर. हा म्हणजे कुठल्या प्रकारचं स्टील आहे बघायचं आणि त्याच्यानुसार डेप्थ रिक्वायर्ड. मुवमेंट तर काय आपण वरच्या स्टेपला काढलेली ती लिमिटिंग मुवमेंट आहे असं कन्सिडर करायची. एमयू जी वरच्या स्टेपला काढल्या तीच लिमिटिंग मुवमेंट आहे असं कन्सिडर करायची. एमयू लिमिटिंग इज इक्वल टू एफसीके बीडी स्क्वेअर, तो फॉर्म्युला वापरायचा आणि डेप्थ रिक्वायर्ड तुम्हाला इथे मिळते. ठीक आहे, डेप्थ रिक्वायर्ड मिळाली. आता ओव्हरऑल डेप्थ काढायची. ओव्हरऑल डेप्थ कशी काढणार? कव्हर ऍड करायचं. बरोबर आहे. कॉलमला किती कव्हर कन्सिडर करतो तो आपण? 40. इथं 50 पेक्षा जास्त. बऱ्याच मॉडेल आन्सर मध्ये 50 पण घेतले आणि बऱ्याच म्हणजे निम्म्या मॉडेल आन्सर मध्ये 80 पण घेतल्या. फक्त कमीत कमी 50 ठेवा. ठीक आहे. कॉलम म्हणलं की 40 mm कव्हर ऍड करायचं आहे आणि फुटिंग म्हणलं की कमीत कमी 50 तरी ऍड केलं पाहिजे. आणि एएसटी रिक्वायर्ड आणि स्पेसिंग काढायचं आहे. एएसटी कसा काढणार? एएसटी कसा काढणार? एएसटीचा एक फॉर्म्युला झाला, आठवतोय का बघा? 0.5 FCK upon FY in bracket 1 minus under root 1 minus 4.6 EMU divided by FCK BD square and whole into B into D. होय. हा फॉर्म्युला ठीक आहे. हा एएसटी चा फॉर्म्युला वापरून तुम्हाला एएसटी फाइंड आउट करायचं. आणि स्पेसिंग कसं फाइंड आउट करणार? स्पेसिंग साठी पण सेम फॉर्म्युला, नंबर ऑफ बार्स काढायचे आणि एका मीटरला किती नंबर ऑफ बार्स येते ते फाइंड आउट करायचे. ठीक आहे, लक्षात आलं? ही झाली टोटल डिझाईन स्टेप ऑफ पुटिंग. इथपर्यंत लक्षात येते का? येस सर. येस सर. आता आपण प्रॅक्टिकली बघूया कसंही केलं जाते. जेवढं होईल तेवढं आपण सोडूया. प्रॉब्लेम दिसतोय का? येस सर.
ओके, गिवन मध्ये बघा काय काय दिले बघा. गिवन मध्ये ए डिझाईन ए फुटिंग ऑफ ऍक्च्युअली लोडेड कॉलम, म्हणजे ही व्हॅल्यू काय दिल्या 300/500. बी दिले, बी किती दिले 500 mm, आणि डी किती दिले 300 mm. कॅरिंग फॅक्टरेड लोड 800 किलो न्यूटन, हे काय आहे पीयू आहे. त्याच्यानंतर झालं मटेरियल ग्रेड दिलंय, एफसीके किती दिलाय 20 न्यूटन पर स्क्वेअर. त्याच्यानंतर एफ वाय पण दिलाय, एफ वाय किती दिलाय 415 न्यूटन स्क्वेअर. एवढाच डाटा दिलाय आणि ह्याच्यावरून आपल्याला डिझाईन करायचं आहे. पहिली स्टेप काय सांगितलं तुम्हाला, फॅक्टरेड लोड काढून घ्यायचा. ऑलरेडी दिलाय का फॅक्टरेड लोड, एक्सेल म्हटलं नाही त्यांनी, फॅक्टरेड म्हणले. आता पीयूज दिलाय, म्हणजे स्टेप 1 स्किप झाली. फॅक्टरेड लोड दिल्यानंतर काय करायचं, टोटल लोड काढायचं. टोटल लोड कसं काढणार, पीयू प्लस सेल्फ वेट कॉलमचं सेल्फ वेट किती येणार, किती पीयू तर दिलाय आपल्याकडे, पीयू दिलाय 800 प्लस सेल्फ वेट किती कन्सिडर करायचं म्हणून सांगितलं 5%. बरोबर आहे, 800च्या 5% काढायचं आहे म्हणजे त्याला 1.05 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आणि इथे नोट लिहायची, काय लिहायचं, ॲज्युम 5% ऑफ फॅक्टरेड लोड. ॲज्युम कॉलम वेट ॲज्युम कॉलम वेट 5% ऑफ फॅक्टरेड लोड, इथं नोट लिहिली. त्याच्यानंतर मग टोटल लोड किती झाला 540. 840 झालं ना, 1640. 1000 नाही, 1 मिनिट, इथं 0 पाहिजे होतं, इथं 0 पाहिजे होतं, इथं 1 केलं, इथं 0 पाहिजे होतं. राईट. आता सांगा 840. ओके डन. म्हणजे टोटल लोड किती आलं तुमचं 840. आता एरिया काढायचा आहे, किलोमीटर. एरिया ऑफ फुटिंग कसा काढणार, एरिया ऑफ फुटिंग एसबीसी दिला काय नाही, एसबीसी दिलेलं नाही काय, एसबीसी बहुतेक द्यायचं राहिलं. तर ठीक आहे, ॲज्युम म्हणूया, ॲज्युम एसबीसी सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी इज इक्वल टू 300 न्यूटन पर mm स्क्वेअर. 300 न्यूटन असते का किलो न्यूटन असते, किलो न्यूटन असते, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हा आता ही एसबीसी मिळाली. आता एरिया ऑफ फुटिंग काढायचं आहे. एरिया ऑफ फुटिंग कसं काढणार, तर मग काय सांगितलं, एरिया काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पीयू डिवायडेड बाय एसबीसी. लोड इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन एरिया. एरिया इकडच्या साईडला गेला, स्ट्रेस खाली आला, म्हणजे किती झालं
पीयू किती आहे तुमचा 840 डिवायडेड बाय एसबीसी. हा आता ही ऍझ्युमच केलं सोडा म्हणजे काय विषय नाही. 300 किती झालं? टू पॉइंट एट मीटर स्क्वेअर. किती? 2.8 युनिट काय येणार? मीटर युनिट काय येणार? स्क्वेअर. मीटर मीटर स्क्वेअर एवढा एरिया तुम्हाला प्रोव्हाइड करायचा. आता काय करायचं? साईज ऑफ फुटिंग डिसाइड करायचं. तुमची साईज किती आहे? स्क्वेअर रूट ऑफ अबाव एरिया. झालं? आलेल्या उत्तराचं स्क्वेअर रूट 1.67. मीटर. आता याला राऊंड अप करा. से किती करायचं याला राऊंड अप? च्या पट्टीत करूया 1.7. ठीक आहे, हे झालं स्क्वेअर फुटिंग. आता काय करायचंय? नेट सॉइल अपवर्ड प्रेशर. कसं काढणार नेट सॉइल अपवर्ड प्रेशर? कसं काढणार सॉइल प्रेशर? स्ट्रेसच काढायचा आहे ना. नेट एसबीसी इज इक्वल टू स्ट्रेस म्हणजे काय असते? लोड अपॉन एरिया. अल्टिमेट लोड डिवाइडेड बाय नेट एरिया. अल्टिमेट लोड किती आहे? अल्टिमेट लोड किती आहे? 800 डिवाइडेड बाय एरिया. एरिया किती आहे? 1.7 इंटू 1.7 किती झाला? एट हंड्रेड. 276.80. युनिट काय येणार? न्यूटन पर एम स्क्वेअर. सगळं किलो न्यूटन मध्ये. अजून सुद्धा आपण मीटर आणि एमएम मध्ये काही सुद्धा कन्वर्ट केलेलं नाही. पीयू जो आहे तो सुद्धा किलो मीटर स्क्वेअर. हा काय येणार? किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इथं वरती बघायचं काय काय केलं. अजून कन्व्हर्जन केलेलं नाही आपण. ठीक आहे, नेट सॉइल प्रेशर काढलं. आता काय करायचंय? मुवमेंट काढायची. बरोबर आहे. आता मुवमेंट काढण्यासाठी मुवमेंट काढण्यासाठी काय माहित पाहिजे म्हणून सांगितलं तुम्हाला? दोन गोष्टी माहित पाहिजे. लोड आणि डिस्टन्स. डिस्टन्स पहिल्यांदा फाइंड आउट करूया. डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी प्रोजेक्शन ए ज्याला म्हणतोय आपण ते फाइंड आउट केलं पाहिजे. प्रोजेक्शन ए इज इक्वल टू, जरा फिगर काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, आता आपल्याला कॉलमचा साईज कळालाय. ठीक आहे, कॉलमचा साईज जो आहे किती आहे? माझ्यामध्ये 300/500 आहे ना. हा 300/500 म्हणजे हे असं नाही येतं, व्हर्टिकल येणार आहे.
हा साईज त्याचा 300 mm येणार आहे आणि हा साईज त्याचा 500 mm येणार. त्याच्या भोवताली आपण काय केलंय, फुटिंग डिझाईन केलंय. आता एवढं मोठं फुटिंग आलं. एक मिनिट, पहिल्यांदा फुटिंग काढून घेऊ. बरोबर, 300/5. तर मुवमेंट इन ईस्ट डायरेक्शन, एक्स डायरेक्शनची मुवमेंट म्हणजे आता काय करायचं आहे तुम्हाला, हे प्रोजेक्शन काढायचं. याची विड्थ, हे अंतर किती येणार आहे इथून इथपर्यंत? हे अंतर किती येणार आहे? टोटल डिस्टन्स आपण किती, म्हणजे टोटल साईज ऑफ फुटिंग एक 1.7 म्हणजे 1700 mm कन्सिडर केलं. उंची पण आणि लांबी पण 600. 600 mm सर. हे म्हणजे प्रोजेक्शन नाही हे. हा. आता हे 600 आलं आणि जर आता आपण दुसरा पार्ट म्हणजे वाय डायरेक्शनचा पार्ट कन्सिडर केला, हा पार्ट तो त्याला मी रेड करतो. ठीक आहे, तर हे डिस्टन्स किती येणार आहे मग? सातशे. 700. म्हणजे हे दोन अंतर पहिला काढून घ्यायचे. आता मुवमेंट इन एक्स डायरेक्शन काढायचे आहे मला, बरोबर आहे. mx मुवमेंट इन प्रोजेक्शन ए. आता या प्रोजेक्शन ए ला मी एक्स लिहितो. एक्स साठी जे माझं प्रोजेक्शन ए ते किती आलं माझं? एक्स साठी प्रोजेक्शन ए ते किती आलं माझं? 600. 600, बरोबर. 600 mm आणि सेम प्रोजेक्शन मला काय करायचंय आता, हे फक्त रेक्टँग्युलर कॉलम आहे म्हणून असं वेगवेगळं होतं बरं का. जर स्क्वेअर कॉलम असता तर दोन्ही साईडला सेम आलं असतं. वाय डायरेक्शन साठी ए किती आहे माझा? 700. 700 राईट. आता मुवमेंट इन एक्स डायरेक्शन, एक्स डायरेक्शनची मला मुवमेंट काढायची आहे. म्हणजे काय मला कन्वर्ट करायचं आहे, तर पहिल्यांदा मला लोड इंटू एरिया माहित पाहिजे. मग लोड काय, सॉरी लोड इंटू काय माहित पाहिजे, तर डिस्टन्स. बरोबर आहे का? मग आता लोड माझा कन्वर्ट करण्यासाठी मी काय करणार आहे, स्ट्रेस किंवा नेट एसबीसी, बरोबर आहे का, नेट एसबीसी इंटू त्याला काय करणार, एरिया असं मल्टिप्लाय करणार आहे. त्याचं लोड मध्ये कन्व्हर्जन होणार आणि इंटू मग ते डिस्टन्स मध्ये आहे. असं लक्षात आलं इथपर्यंत? लक्षात आलं का? येस सर. ओके. आता नेट एसबीसी मी काढलेली. नेट एसबीसी माझी किती आली? 276.82 इंटू एरिया किती आहे सांगा, एक्स डायरेक्शनचा एरिया किती आहे? एक्स डायरेक्शनचा एरिया
किती आहे एक्स डायरेक्शनचा एरिया? लक्षात येतं की नाही? बघा, एक्स डायरेक्शन म्हणजे कुठली? हा जो हिरव्या रंगाचा चौकोन आहे तो एक्स डायरेक्शनचा एरिया एवढा. किती आहे तो एरिया? म्हणजे त्याला दोन गोष्टी. 1.02 1700 गुणिले 700. 1. हा, आता एम ए मध्ये घ्यायचं. आता एम ए मध्ये घ्यायचं. आता सगळं एम ए मध्ये घ्यायचं. 1700 गुणिले 600. 600. 2 डिस्टन्स किती आहे आता? डिस्टन्स किती होणार सांगा? विचार करा. पहिलाच प्रॉब्लेम आहे. 300. 300 होणार. कारण का हा जो एरिया आहे त्याचा लोड जो आहे तो बरोबर सेंटरला ऍक्ट होणार आहे. लक्षात येते का? म्हणजे ह्या एरियाच्या सेंटरवरती ऍक्ट होणार आहे इथं. आणि हे आपल्याला इथून इथपर्यंत डिस्टन्स माहित पाहिजे, एवढं अंतर. मग हे किती असणार आहे? तर 600च्या निम्म. म्हणजे डिस्टन्स किती झालं? 600 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 100 डिवायडेड बाय 2. टोटल कॅल्क्युलेशन करा आणि मुवमेंट इन एक्स डायरेक्शन मला सांगा. $8.47 into 10⁻⁸. जरा परत एकदा बघा. हा, काय चुकलं सांगा. काय चुकलं सांगा. हे जे घेतलंय आपण 276.82, याचं युनिट किती आहे? किलो न्यूटन. किलोन्यूटन. हे न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये घ्यायचं आहे. कसं करणार मग याचं कन्व्हर्जन होणार सांगा? मला वाटतं हे कन्व्हर्जन करत बसण्यापेक्षा का नाही, बघा, हे कन्व्हर्जन करत बसण्यापेक्षा हे आपण सगळे मीटर मध्येच घेऊया. हा, लक्षात. कन्व्हर्जन करता येतंय का? अवघड नाही. करायचं म्हटलं तर इंटू 10⁻³ होतं इथे. त्याच्यापेक्षा हे सोपं पडेल माझ्या मते. 1.7 करायचं. हे मीटर मध्येच ठेवा. हे मीटर मध्ये, हे पण मीटर मध्ये ठेवा. हे पण मीटर मध्ये ठेवा. म्हणजे 0.6 होईल. आणि हे पण मीटर मध्ये ठेवा. 0.6 होईल. किती होतंय बघा मग आता? आणखीन एक चुकलं. 1 मिनिट. हा जो एरिया आहे का नाही त्यांनी पर मीटरच कन्सिडर केलाय. कसे घ्यायचंच नाही, एका मीटर मागच घ्यायचं. आता बघा, 49.82 into 10⁻³ 49.8 2 into 10⁻³ इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ यायला नको. काय चुकतंय पण? सर आमचं येत नाही. 1000 कसं काय आलंय? हे काय केलं माहितीये का? टोटल हे आपला एरिया आहे की नाही 1700 mm आहे की नाही, म्हणजे 1.7 मीटर आहे. ते पूर्ण सर, एरियावरती न घेता, 1 मिनिट, ह्या प्रश्नाचं उत्तर पहिलं देतो. हे पूर्ण 1700 वरती न घेता ह्याच्यातला 1 मीटरचाच पार्ट एवढाच कन्सिडर केला. 1 मीटरचाच पार्ट कन्सिडर, सगळा पार्ट कन्सिडर केला नाही. 1.7 लक्षात. त्या 1 मीटरच फक्त हे कन्सिडर केले, म्हणताना हे 1000 आले. हा, आता दुसरा काही क्वेश्चन? सर ती सगळं मीटर मध्ये म्हणल्यावरती 1000च्या 1 घ्यायला पाहिजे. MM मध्ये घेतलं. हा, राईट, बरोबर. हा. तर तेच सांगत होतो 1000 कसं आलं. हा, असं म्हणतो. बरं, ठीक आहे. आता लक्षात आलं का? हो. आता याचं युनिट काय येणार मग? ह्या MX चं युनिट काय येणार? हे पुस्तकात सगळं म्हणजे एम ए मध्ये सोडवलंय. ते जरा किचकट होतं एम ए मध्ये कन्व्हर्जन करायला. म्हणताना म्हटलं ते तुम्हाला जरा सोप्या पद्धतीने मीटर मध्येच ठेवा. म्हणजे हे जो उत्तर जे येणार आहे ते काय येणार आहे? किलो न्यूटन मीटर मुवमेंट आहे ना ही.
किलो न्यूटन मीटर आणि ह्याचं परत न्यूटन मध्ये कन्वर्ट करायला आता सोपं जाते. किती होतंय 49.82 इंटू काय होणार 10⁻⁶. हे सोपं जाते कन्व्हर्जन करायला. आता ना असं घ्या म्हणतो तुम्हाला हे सुद्धा होतंय कन्व्हर्जन इथं सुद्धा काय अडचण येत नाही पण ते जरा हेक्टिक होतंय डोक्याला जरा त्रास होतोय त्याच्यापेक्षा हे सोपं आहे असं करा. ते जर सोपं वाटत असेल तुम्हाला ह्या एसबीसीचं या किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअरचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करून मग सोडवा तसं सोडवा. ठीक आहे याचं उत्तर काय होणार न्यूटन एम सेम या पद्धतीनं ही मुवमेंट इन एक्स डायरेक्शन काढली आता मुवमेंट इन वाय डायरेक्शन काढायची. काय काय होणार सांगा मग आता डायरेक्ट ह्या फॉर्म्युलापासून घेतो. ठीक आहे पहिला प्रॉब्लेम असू दे लोड इंटू डिस्टन्स इज इक्वल टू नेट एसबीसी इंटू एरिया. अटेंडन्स घेतल्या बरं का ज्यांना कोणाला लेफ्ट व्हायचं आहे त्यांनी लेफ्ट होऊ शकते. डिस्टन्स ठीक आहे आता कसं होणार याचं कन्व्हर्जन इज इक्वल टू सांगा आता नेट एसबीसी किती आहे सगळीच लेफ्ट झाली काय 276 276.5 इंटू किती होणार हा आता ही नेट एसबीसी झाली. आता एरिया एका मीटरचा एरिया घ्यायचा आहे म्हणजे किती झालं 1 इंटू 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 किती होणार 0.7 होणार. आता वाय डायरेक्शनचं चालू 0.7. आलं लक्षात 0.7 याला डिस्टन्सला कन्वर्ट करताना कसं होणार आता 0.7 डिवायडेड बाय 2 लक्षात. मग मुवमेंट इन वाय डायरेक्शन किती आली 67.82. मुवमेंट इन वाय डायरेक्शन किती आली माझ्या मते 67.82 येते का बघा. हो सर होय सर तेवढी आणि ही डायरेक्ट न्यूटन मध्ये मी लिहितो तो 10⁻⁶ न्यूटन एम एम. हा आता या दोन्हींच्या पैकी कन्सिडर करताना कुठली कन्सिडर करणार आता तुम्हाला डिझाईन करायचंय. एक्स डायरेक्शनची मुवमेंट एवढी आल्या 49.82 आणि वाय डायरेक्शनची एवढी आल्या 67.82 दोन्ही पैकी कुठली कन्सिडर करणार MX हा मॅक्झिमम घ्यायची एम एक्स ही मॅक्झिमम नाही एम वाय मॅक्झिमम आहे. MY. मग आता हा मग आता एम यू लिमिटिंगचा ही फॅक्टर्ड मुवमेंट फाइंड आउट केली. आता काय करायचं फाइंड डेप्थ रिक्वायर्ड. पुढे आता जरा फास्ट होते. डेप्थ रिक्वायर्ड किती येणार एम यू लिमिटिंगचा फॉर्म्युला वापरायचा लिमिटिंग इज इक्वल टू सांगा फॉर्म्युला काय कुठलं ग्रेड सांगितलं यांनी 415 सांगितले म्हटल्यावर किती होणार 0.100 इंटू बीडी स्क्वेअर टाका किमती एम यू लिमिटिंगची व्हॅल्यू आपण वरती काढली किती काढली 67.82 इंटू 10⁻⁶ टू 0.138 इंटू 20 इंटू बी घेताना आता इथे किती घेणार 500 5.5 बी विड्थ किती घ्यायची 1000च घ्यायची. वरती आपण एका मीटर साठी ही मुवमेंट जी काढली ती एका मीटर साठी काढलं ना म्हणताना इथं सुद्धा बी घेताना 1 मीटरच घ्यायची. हा इंटू डी मग काढायची आता किती आलं बघा डी 10
156.75 येते का बघ. होय सर. 156.75. MM राऊंड अप करायला से किती म्हणायचं? 160 म्हणान मोकळं. जास्त विचार करू नका. कवर ॲझ्युम करा. ॲझ्युम is equal to 50 mm. Overall depth capital D is equal to नर्म 210 mm. 210. सर आता हा सर 1000. हॅलो 1000 हा इथे 1000 वन घ्या कसं घेतलं? वन नाही, घ्यायचं नाही. सर आता इथे नाही इथे आता मीटर 1000 मध्ये घ्यायचं कारण कसं हा नाही आता हे 20चं युनिट काय आहे? 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. FCK चं युनिट काय आहे बघा इथं. बघा FCK किती आहे? न्यूटन आणि हे mm मध्ये. आलं लक्षात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मुवमेंट घेतली आपण 67.82 इंटू 10⁶ केलं. इंटू 10⁶ म्हणजेच काय केलं हे न्यूटन आणि mm मध्ये कन्वर्ट केलं. न्यूटन mm मध्ये कन्वर्ट केले. हे mm मध्ये आहे, FCK mm मध्ये आहे म्हणजे बी सुद्धा तुमचं काय येणार mm मध्येच येणार. लक्षात म्हणताना इथं 1000 येते. लक्षात. आता AST काढायचं. आता AST काढताना 2 डायरेक्शनला काढायचा. AST X डायरेक्शनचा वेगळा काढायचा आणि Y डायरेक्शनचा. दोन्ही डायरेक्शनला काढा तरी सुद्धा चालतंय बरं का. आता बरेच डिझायनर काय करतात माहिती आहे का? मॅक्सिमम मुवमेंट आहे तीच एका डायरेक्शनला घेतात. पण आता ही मुवमेंट हिथं आता कसं होतंय बघा. ह्या डायरेक्शनला X डायरेक्शनला मुवमेंट कमी आणि Y डायरेक्शनला मुवमेंट जास्त आहे. आता X डायरेक्शनला मुवमेंट कमी आहे म्हणजे इथे स्टील रिक्वायर्ड काय असणार आहे? X डायरेक्शनला कमी असणार आहे का जास्त असणार आहे? मुवमेंट कमी म्हटल्यावर स्टील कसं जास्त येईल? कमी. स्टील सुद्धा कमी लागणार ना. इकॉनॉमिक जे तुम्हाला अचीव करण्यासाठी दोन्ही डायरेक्शनला AST वेगळा वेगळा काढायचा. जर तुम्हाला सेम पाहिजे असेल तर मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट बघा Y डायरेक्शनला आहे ना दोन्ही डायरेक्शनला तेवढंच प्रोव्हाइड करायचं. असंही करू शकते. पण इथे विनाकारण X डायरेक्शनला स्टील जास्त येते म्हणताना बरेच डिझायनर काय करतात AST X डायरेक्शनला वेगळी काढायची आणि Y डायरेक्शनला वेगळी काढायची. आता तुम्ही असं म्हणाल AST काढताना आपण 2 वेगवेगळ्या मुवमेंट घेतोय. MX AST MX काढताना MX ची आता इथे डेप्थ काढताना इथं मुवमेंट X डायरेक्शनची का घेतली नाही? आता असं होऊ शकतंय का म्हणजे X डायरेक्शनला आता ही जी MU लिमिटिंगची व्हॅल्यू घेतली आहे ती Y डायरेक्शनची घेऊन काढली. त्याची डेप्थ रिक्वायर्ड आली 160. ठीक आहे. आणि X डायरेक्शनची जर डेप्थ घेऊन काढली असती तर समजा 110 आली असती. मग असं पॉसिबल आहे का X डायरेक्शनला डेप्थ द्या 160 आणि Y डायरेक्शनला द्या 110. असं पॉसिबल आहे का? नाही. पॉसिबल नाही. म्हणताना डेप्थचं कॅल्क्युलेशन करताना दोन्हीपैकी मॅक्सिमम घ्यायची आणि एरिया ऑफ स्टीलचं कॅल्क्युलेशन करताना दोन्ही वेगवेगळे घेऊन काढायचं. म्हणजे AST X काढताना काय होणार? एक मिनिट फॉर्म्युला टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय होणार 0.5 FCK अपॉन FY मायनस ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट पाहिजे ना. फॉर्म्युला जरा चेक करा माझा 1 मायनस इंटू MU divided by FCK into BD square. या सगळ्याला इंटू D इंटू D. आहे पण किमती पुट करा 0.5 FCK किती दिले 20 डिवायडेड बाय FY किती आहे 415
मायनस अंडर रूट 1 मायनस 4.6 इंटू एमयू लिमिटिंग व्हॅल्यू किती आता एक्स डायरेक्शनला काढायला आपण एएसटी एक्स म्हणताना एएसटी एक्स एमयू लिमिटिंगची व्हॅल्यू ना 49.82 इंटू 10⁻6 divided by FCK 20 किती घेणार आहेत आता 1000च घ्यायचं इंटू डी डी किती घेणार 160 नाही हा 160 बरोबर इंटू 989.93 989.93 परत एकदा चेक करा बरं ठीक आहे बरोबर किती वेगळं 900 किती म्हटला 89.93 mm square. आता 12 mm चा बार अज्युम करा आणि प्रोव्हाइड 12 mm high diameter bar therefore स्पेसिंगचा फॉर्म्युला एक ते तुमचं लॉजिक लावून सुद्धा काढू शकताय इथं आता फक्त स्पेसिंगचा एक फॉर्म्युला वाढवलाय त्यांनी स्पेसिंग काय 1000 इंटू एरिया ऑफ वन बार डिवायडेड बाय एएस टी म्हणजे एक्सची असू दे किंवा वायची असू दे हा फॉर्म्युला म्हणजे काय होणार 1000 इंटू एरिया ऑफ वन बार म्हणजे π/4 इंटू 12 स्क्वेअर किती होते बघा इंटू बाय एएसटी किती आहे 989.93 त्याला स्पेसिंग स्पेसिंग 114.24 राऊंड अप करा राऊंड डाऊन करायचं आहे ते 110 करा 110 सेम ह्या पद्धतीने आता वाय डायरेक्शनला करायचं सेम आहे अशी प्रोसिजर AST y 0.5 FCK upon FY in bracket 1 minus 0.5 इंटू फक्त इथं मोमेंट तेवढे बदलणार किती होणार 67.83 10⁻6 AST किती आला AST in y डायरेक्शन 1.44 into 10⁻3 1.44 असं म्हणण्यापेक्षा मी 1040 इंटू 10 असंच म्हणतो mm स्क्वेअर 10⁻3 काढून टाकतो 12 mm चा 12 अजून केला एरिया ऑफ वन बार डिवायडेड बाय 11,1440 किती आलं स्पेसिंग 78.53 78.53 किती
राऊंड डाऊन करायचं याला 70 mm म्हणा, 75 सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी प्रॉब्लेम सांगतो. लक्षात आलं का इथेपर्यंत? येस सर. सर ओके. हा येस सर. ती वर आहे की जरा नेट सॉइल अपवर्ड प्रेशर आहे का नाही? हा 34 स्टेप. हा तिथं जर आपण 2.8 घेतलं की 285 येते 276च्या जागी. मग तेवढं चालतंय काय? चालतंय. प्रत्येकाचं अझम्पशन राऊंड डाऊन कोण किती करते त्याच्यावरती. आता पुस्तकात काय काय वेळेला 2 मीटर सुद्धा राऊंड अप करतात. नाही तिथं कसं घेतलंय 2.8च घेतलंय डायरेक्ट. चालतंय काय फरक पडतो. 2.8 हा म्हणजे असंच केलंय का? हा इथं डायरेक्ट 2.8 घेतलंय का? हा मग तिथे इथे 285. चालतंय काय फरक पडत नाही. 285.71 येते. हा चालतंय काय अडचण चालतं. थँक्यू सर. नाही. आणि काय शंका कोणाला? इथं आपण का करतोय माहिती का असं, म्हणजे 1.7 ऍक्च्युअल का घेतोय. इथं जर सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी कमी झाली तर पुढची मुवमेंट कमी होणार आहे. लक्षात, ही जी मुवमेंट काढतोय आपण ती सुद्धा कमी होत आहे. आता इथं 285 न जर कॅल्क्युलेशन केला तर इथलं मुवमेंट वाढणार ना. मुवमेंट वाढले की डेप्थ वाढणार, डेप्थ वाढली की स्टील रिक्वायर्ड वाढणार, म्हणजे स्टील वाढत जाते. लक्षात, म्हणताना शक्यतो तसं करत नाहीत कधी. 2.8 घेत नाही. आलं लक्षात? येस सर. चालतंय, थांबूया का इथं आपण? सर रेंज प्रॉब्लेम आहे, त्यामुळे शेवटच्या 30 मिनिटात सर जॉईन झालोय. प्रेझेंट घेतली ना